आता जे होणारे बहुतेक अपघात वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे होतात. बहुतेक युवा पिढीकडूनच असे अपघात होतात आणि 2 चाकी आणि 4 चाकी हे सगळ्यात जास्त आघाडीवर आहेत. का असं मी बोलतोय? कारण वेगाचं तारतम्य त्यांना अजिबात माहिती नाही. वाहतुकीच्या नियमाकडे सपशेल दुर्लक्ष करतात आणि भरधाव गाडी पळवतात आणि त्याच्यामुळे बहुतेक अपघात असे होतात. नमस्कार, ड्राईव्ह विथ भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. का असं मी इथे बोलतो की साधारण 35-40 वर्षापूर्वी कोणाकडे तर 4 चाकी नव्हत्या, 2 चाकी नव्हत्या. सायकल बहुतेक असायची घरामध्ये, कळलं का? त्याच्यानंतर 2 चाकी आल्या, त्याच्यानंतर आता 4 चाकी तर बहुतेक लोकांकडे आहेत. मुळात काय होतं, 2 चाकी 4 चाकी ज्या वेळा घरात असते, तर ज्या वेळेला त्या घरातला जो ज्येष्ठ नागरिक असतो, म्हणजे ज्याला गाड्या ह्या दोन्ही येतात, 2 चाकी 4 चाकी, बहुतेक त्या घरामध्ये तरुण मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याला सुद्धा असं वाटतं की आपल्या घरात गाडी आहे 2 चाकी 4 चाकी, तर आपण शिकून घेतली पाहिजे. ते 2 चाकी 4 चाकी शिकतात, पण काही अवधीमध्ये शिकतात, काही दिवसात, काही 15 दिवसात किंवा महिन्यामध्ये उत्तमरित्या गाडी चालवतात. फक्त गाडी चालवणं फक्त एवढंच काही तरुण मुलांना माहिती असतं. सगळ्यांचं बोलत नाही, काही मुलांचं बोलतो. वाहतुकीचे नियम माहिती असणं खूप गरजेचं आहे. पूर्वी मोटर ट्रेनिंगमध्ये खास करून एसी गाड्या नव्हत्या 35-40 वर्षापूर्वी. त्यावेळेला हाताने जे आम्हाला मोटर ट्रेनिंगमध्ये ज्या वेळेला शिकवलं, तर अशा हाताने सांगायचे, असा राईट टर्न घे, यू टर्न घे, गाडी थांबवायचं असं तर असा हात वर कर, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. ज्या वेळेला आरटीओ मध्ये जायचो लायसन घ्यायसाठी, एक ऑफिसर बसला असायचा. जर तुमची गाडी बंद पडली किंवा क्लच मध्ये आवाज आला, गेअर टाकताना जर आवाज आला, अक्षरशः त्यांच्या हातामध्ये काटे असायचे, ती मारली जायची तुमच्या पायावर आणि फेल करायचं. कित्येक वेळा 3 वेळा 4 वेळा फेल होतं. आता कधीही फेल होत नाही. बहुतेक मोटर ट्रेनिंग मध्ये जातात, लांब साहेब एक खुर्ची घेऊन बसलेला असतो आणि अक्षरशः रांग लागलेली असते. फर्स्ट टाकला, सेकंड टाकला, बस म्हणतात तिथे उतरून घरी निघून जा. गाडी चालवता येते, पण वाहतुकीचे नियम कोण सांगणार? हे सांगणं खूप गरजेचं आहे की कुठे राईट टर्न घ्यायचा पाहिजे, कुठे यू टर्न घ्या पाहिजे. त्याच्या राईट टर्न यू टर्न घ्यायच्या अगोदर किती मीटर अगोदर तुम्ही आपला इंडिकेटर चालू केला पाहिजे, समोरून गाडी येणाऱ्याला कसं थांबवलं पाहिजे, गाडीचा वेग कुठल्या रोडवर कसा पाहिजे, किती मर्यादित पाहिजे, हे सांगणं खूप गरजेचं आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी लोप पावल्यात. बहुतेक लोकांच्या घरात गाडी आलेल्या आहेत, शिकतात आणि रस्त्यावर गाडी घेऊन येतात. वेगाचं तारतम्य अजिबात माहिती नसतं, वाहतुकीचे नियम अजिबात माहिती नसतात आणि त्याच्यामुळे हे असे भले मोठे अपघात होतात आणि त्याच्यामध्ये तरुण मुलांचं आता मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्हाला जर या व्हिडिओबद्दल काही मतं जर असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जी मी बोलतोय ते सत्य आहे का असत्य आहे? भेटू आपण पुढच्या व्हिडिओला.